अरे अरे एक एक इथे येतच चालली आहेत माणसं. होणार आहे प्रमोशन होणार. या 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 नमस्कार. हो हो सगळे व्यवस्थित झाले. हो अरे वा 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 तुम्ही आलेला आहात म्हणजे वा वा. पहिले आपले या मेळाव्यातील जे आपले जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो या 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 तुम्ही इथे येऊन तुमचा परिचय द्या आणि सुरुवात करा या मेळाव्यात. या हे का परिचय देतील? परिचय ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी द्यायचे ना. हे सर आहेत. सर नाही देणार परिचय, समोरच्यांना बोला ना ते परिचय देणार. अच्छा हे नाही परिचय देणार आहे. नाही यांना पण द्यावा लागेल ना पण परिचय. अहो असं काय करताय? समोरच्यांना कळलं पाहिजे ना अपेक्षा काय आहेत त्या. अपेक्षा आम्हाला कळलं पाहिजे की समोरच्यांच्या अपेक्षा काय आहेत. त्या आमच्या अपेक्षा पण बसले तर हे देणार ना त्यांना. हा आणि पहिलेच सांगतोय ज्यांनी फॉर्म भरले असतील ज्यांचे आले असतील फॉर्म, हा आम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे. प्रचंड अनुभवी कॅन्डिडेट पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही. काय बोलताय काय तुम्ही? एक्सपिरियन्स पाहिजे ना सर. हो अहो म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजे. याच्या आधीचा अनुभव पाहिजे. हो अशा वेळेला लोक जनरली 2-3 जनरली अशा वेळेला लोक फ्रेश कॅन्डिडेट शोधतात. तुम्ही 2-3 कसे काय? जॉब? अहो जॉब नाही, इथे सनई चौघडे, इथे वधूवर मेळावा आहे. आम्हाला वाटलं त्यासाठी आलाय तुम्ही. डोकं फिरलंय. वधूवर मिळवत घेऊन आला. सॉरी सर, ते आता वर मिळाला केंद्र पण असतं ना, वरवरच असतं. चुकून आणलं सर मी. सॉरी सर, मला नाही कळलं. कॅम्पस चुकला. दोन्ही कॅम्पसच आहेत. मी त्या कॅम्पस इकडे आणलं. माझा वेळ वाया घालवला. सर ऐका ना एक मिनिट सर, मी काय म्हणतो तुम्ही इंटरव्ह्यू देऊन टाका ना. वधूवर मिळावा म्हणून काय झालं, इंटरव्ह्यू देऊन टाका ना. तुम्ही इंटरव्ह्यू द्याला. नाही मी हा मेळावा संपूर्ण आयोजित केलेला आहे. त्याच्यामुळे अहो खूप उत्तम इथे तुम्हाला संधी आहे. मी तुम्हाला सांगतो छान छान मुली मिळतील. या तुम्ही या, फक्त बोला एकदा. सर या नाहीये इथे मुलींना परवानगी नाहीये. पण सर आता लग्न करायचं असेल तर परवानगी मुलींचीच लागणार ना. लग्न हे घ्या सर ऐका ना, मी काय म्हणतो, सून जाऊ दे ना सर, मी लग्न करतो, तुम्ही फक्त इंटरव्ह्यू द्या. अरे तुम्हाला बघून पटकन हो म्हणतील मुली आणि मग माझ्याशी लग्न करतील. वेळ वाया चाललाय. मी जातोय. नाही सर, ठीक आहे, तुला करायचं तर कर लग्न. सर एक मिनिट. सर नो एंट्री मध्ये गाडी कोणी ठेवली? या इथे या मध्ये गाडी टाकून पार्क केले गाडी. या हे यांची गाडी आली. गाडी कसली? केवढा लेट झाला माहितीये मला. माझी बेबो आतमध्ये यायला जागा नाही. बेबो माझी स्कूटी. जाऊया. नाही एक मिनिट. अहो असं काय करताय तुम्ही? ते गाडीमुळे सगळा गोळ घातला हे म्हणतात. असं कसं काय झालं? मला तर वाटतं की हा जरा शायनरच आहे आणि तुम्हाला वेळेची किंमत नाहीये लोकांची. बापरे, माझं किती महत्वाचं काम होतं माहितीये. लेट झालाय आम्हाला. अच्छा, अहो माझं महत्वाचं काम नव्हतं. तू इथे घेऊन आलास आणि तुझं कुठली गाडी? गाडी दिसत नाहीये तुला? दिसत नाहीये? तुम्हाला दिसत नाहीये इथे मी किती सामान घेऊन आले होते? काय सामान घेऊन आली? अहो माझी आई ते वडापाव घेऊन आली होती. त्यातला मक्याचा चिवडा राहिला होता, तो घेऊन आली आहे मी. मक्याच्या चिवड्याबद्दल मला का सांगते? सर आम्हाला पण एक वाढा ना वडापाव, भूक लागली सर थोडं. तुम्हाला ना सरळ बोलायचं ऐकतं. हा तू सरळ बोल. आधी तू सरळ बोल. माझा ऐका. सर तुमचं भांडण महत्वाचं आहे. तेजस्विनी मॅडमचा फोन आहे, मी उचलतो. तू सरळ काय बोलणार? हॅलो हे बघ, मी शर्वरी हॅलो परब. मॅडम. हा मॅडम कुठे आहात तुम्ही? एकच मिनिट. हा बोला तुम्ही. मी हॅलो रेंज नाही, एक मिनिट. हॅलो हां मॅडम. जय ते वधूवर मेळावा केंद्र आहे ना, तिथे आलेत सर. कुठे? इथे वधूवर मेळावा केंद्र आहे. सरांना लग्न करायचं आहे, ते इंटरव्ह्यू द्यायला आले. कदाचित होऊन जाईल लग्न आज. काय झालं मॅडम? आजूबाजूला मुली आलेला आवडत नाही, माहिती नाही तुला? मला माहिती आहे मॅडम. ते चुकून कुठे असतो आता? आम्ही ते कार्यक्रम भातुगिरी कुठे चालली? नाही, ते गणेश गल्ली आहे ना लालबाग, तिथे होता मी. गणेश गल्लीत काय करताय? ते तिथे मेळाव्यात होता मी. तिथे गाडी जात नाही, तिथे मेळाव्याला कशाला गेलाय? सॉरी मॅडम, ते चुकून झालं मॅडम. हा
तुम्ही कुठे आहात मॅडम? मला लोकेशन पाठव. हां मी पाठवतो मॅडम, लगेच पाठवतो. मी येतोय का? इम्तियाज गाडी तिकडे घे. मॅडमला लोकेशन हवंय मॅडमला. आता मॅडमच इथे येत आहेत म्हटल्यानंतर थोडा वेळ थांबा ना. सॉरी सर, माझ्यामुळे झालं, पण काय करू आता सर, याचा परिणाम प्रमोशनवर होऊ देऊ नका सर. काय या बघा. काय चाललं राज? काय नाही, इंटरव्ह्यू घ्यायचे होते. हां मॅक प्लीज एक्सप्लेन. मी काय म्हणतो अहो तो एकतर तुम्ही गप्पा बसा, मध्ये मध्ये बोलू नका. मी माझ्या मुलाशी बोलत असताना मला मध्ये तरी बोललेलं आवडत नाही. सर तुम्ही बोला सर प्लीज. इंटरव्ह्यूज घ्यायचे होते थोडे, तर हा चुकून इथे घेऊन आला मला. एक काम धड होत नाही याच्याकडून आणि प्रमोशन हवंय. हे बघ, तेजस्विनी खानोलकरचा मुलगा आहे ना. याच्या आजूबाजूला इथे मुली चालत नाहीत आणि एवढी गर्दी मागे काय करते? मी यांना हाकलतच होतो आता सर. हां नाही अहो काळजी करू नका. बरोबर आहे यांचं, असं कोणालाही हकलता वगैरे येणार नाहीये. एक तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगा की तुम्ही इथे आलात म्हटल्यानंतर यांनी यांची माहिती सांगायला नको का? आणि ह्या कोण आहेत ते आधी आम्हाला सांगा. सर प्लीज. हे बघ, मी राजाचं दर्शन घ्यायला इथे आले होते. हं. तर तुझा फोन का आला मला? इथे काय वधूवर मेळाव्यात तू का आलायस? मी नाही आलो वधूवर अजय मिळाव्यात. खानोलकर माझा मुलगा आहे. हां याच्या आजूबाजूला मुली असलेल्या यालाही चालत नाही, मलाही चालत नाही. काय म्हणतोय? यांच्या आजूबाजूला मुली असलेल्या चालत नाही? मग यांच्या ऑफिसमध्ये वगैरे नाही, अलाउडच नाही एकही मुलगा अलाउड नाही? मुलगी अलाउड नाही. अरे बापरे, हो का? पण मग आज तुम्ही इथे वधूवर मेळाव्यात आलात आम्हाला. अहो पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आवडत नसतील भले मुली, पण तुम्ही इथे फक्त एकदा इंटरव्ह्यू द्या, तुम्ही तुमची माहिती सांगा. बघा कशा 101 मुली येतील आणि मग स्वतःहून तुम्ही मुलींना ठेवायला सुरुवात करा. म्हणजे काय कामाला interview सुद्धा आणि स्वतःच्या आयुष्यात सुद्धा. काय तर देऊन टाका ना तू दे. हां. मला हो नाही म्हणत मुली सर, म्हणून तुम्ही द्या. हा कोण आहे आधी ते सांगा. मी मॅक आहे, मी सरांचा पिया आहे. मी मगाशी म्हटलं तसं आम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूला जायचं होतं. आमचा कॅम्पस चुकला मॅडम, माझ्याकडून चुकून झालं. आम्ही चुकून इथे आलोय. इंटरव्ह्यूज आता जाऊन आम्ही तिथे घेतो. आज सगळं जॉब सिलेक्शन होईल सर, मला काढून टाकू नका सर. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. बरं आता तू यांच्याबद्दलही कळलं, जरा यांच्याबद्दलही सांगा आम्हाला, म्हणजे हळूहळू का होईना महाराष्ट्रात तुमची माहितीही पोहोचेल. माझी आई आहे नमस्कार. आणि यांनीच मला सांगितलंय, मला शिकवलंय हां. लहानपणापासून की हां. मुलींच्या सोबत वेळ वाया घालवू नकोस, हां. आयुष्य बर्बाद होईल. काय बोलताय काय तुम्ही? हो नाही बघा इथे किती छान मुली आल्यात. या 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 बाजूला या, सोन्यासारख्या मुली इकडे या. आता ही मुलगी हिरवा कोणतरी ड्रेस घातलेली मुलगी स्टेजवर आल्यावर काय झालं? पहिले भांडण झालं, म्हणजे काय वेळ वाया गेला की नाही? त्याच्यापेक्षा तुम्ही त्या कॅम्पसमध्ये जाऊन इंटरव्ह्यूज घेतले असते, लोक फायनल केली असते. पण इट इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम, इजंट इट? नाही अहो असं काय म्हणताय? अहो हे आमच्या लालबाग परळ मधलं कुटुंब आहे. काय छान कुटुंब. लालबाग परळ म्हणजे परब. हा अहो त्या अरबांपेक्षा आमचे हे परब जबरदस्त आहे एकदम. हो की नाही? मग आमची मालवणी माणसं आहेत, आमच्या माहिती आहे ना. सांगते ना. हा अहो तुम्हाला सांगतो बघा, हे किती स्वतः गृह उद्योग करतात, बरोबर की नाही? तुम्ही गृह उद्योग करताना मग काय, आणि हे BST मध्ये कामाला सुद्धा आहे. अहो असं हे यांचं कुटुंब आहे. हे सगळेजण छान राहतात. ह्या सुद्धा तुम्ही शिलाई मशीन कपडे शिवते मी, बघा ह्या करतायत ह्या सगळ्या गोष्टी. तू काय बाळा, तू शिकतेस? अभ्यास करते. वा 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 वा, छान. आणि तू? मी सध्या कॉलेजमध्ये अरे तिच्या कॉलेजमध्ये जाते ना. असे अनेक कॉलेजेस आम्ही बांधली आहेत मुलांना शिक्षण उपलब्ध करून दिला, अनेक सोयी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ह्यांच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आमच्याकडे नाहीच आहे वाया घालवायला. कॉलेजेसमध्ये मुलगी नाही आहेत का? त्यांना शिक्षण देण्यासाठी आम्ही पाठवलंय कॉलेजमध्ये. एक मिनिट वा वा. हे इंटरव्ह्यू घेण्यासाठी मुली का बोलवलं? कोण आहेत रे? मुली कोण आहेत? इंटरव्ह्यू एकाही मुलीला इंटरव्ह्यू मिळणार नाहीये. ठीक आहे, तुमचे जे कॅमेरामॅन या. आहेत ते सगळे मुलं आहेत का? ते शिफ्ट व्हा, त्यांनी ते shift इंटरव्ह्यू व्हा. घ्या, मुली तिकडे शिफ्ट. मग हे सगळं रेकॉर्डिंग करा, हे अजिबात चालणार नाही. मला हे होणार नाही. म्हणजे हवं तर मी वेगळा इंटरव्ह्यू देईन तुम्हाला मुलींना. हे स्पष्टपणे मी सांगतो, तरी सुद्धा बघे चालूच आहे.
प्लीज कळतच नाही मुलींना, स्पष्टपणे कळतच नाही. नका, बंद करा ते प्लीज. एक मिनिट का इट्स ओके इट्स ओके. का नाही घेणार त्या इंटरव्ह्यू हिचं- सगळ्यांनी थांबायचं इथं. अरे बापरे, मी ऐका मी काय तुम्हाला म्हणतोय, हे जे तुमचं गोड भांडण चालू आहे मागासपासून, बरोबर आहे की नाही, हे भांडण जे आहे ते आत्ता आपण तुर्तास थांबवूया. पण हे भांडण आपल्याला 16 मार्च पासून दररोज रात्री 8:30 वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिकडे या आणि या गोड भांडणाचा आनंद घ्या. वा 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 वा, किती छान. बघा, एकीकडे मसाला जरी असला तरी सुद्धा तो अतिशय छान गोडा मसाला आहे, ज्याच्यामुळे जेवणाची चव वाढते. तशीच या मालिकेत सुद्धा चव येणार आहे, ती सुद्धा वाढणार आहे चव. आणि एका बाजूला तुम्ही बघता आहात की तडके देण्यासाठी अगदी सज्ज असलेलं असं हे कुटुंब आहे. आमच्या इकडे कॉन्टिनेंटल फूड आहे. हो. वा वा वा. तर असं हे कुटुंब आहे आणि ही दोनही कुटुंब तुम्हाला 16 मार्च पासून आपल्या लाडक्या झी मराठीवरती पाहायला मिळणार आहेत. आपण एक काम करूया, तुमच्याबद्दलची अजून थोडीशी माहिती प्रोमो रूपानं आमच्याकडे आहे, जरा आधी ती पाहून घेऊया. चालेल का तुम्हाला?